नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी पेपर क्रमांक 2 जो की 2014 ला झाला होता, त्यातील मराठी विषयाची फक्त 15 प्रश्न कमी वेळात विश्लेषणासहित बघणार आहोत. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की टी परीक्षेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप महत्त्वाचे आहेत. तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, पुढील शब्दांमधून अनेकवचनी शब्द ओळखा. आणि पहिला शब्द आहे आणि पहिला पर्याय आहे आपला शब्द निरोप, मार्ग, वाटा. तर आता इथं बघा, शब्द निरोप, मार्ग हे काय आहे? अकारांत शब्द आलेले आहेत. तर वाटा हा आकारांत शब्द आलेला आहे. तर बघा, वचनाचे काही नियम आहेत. इथं काय दिलेलं आहे? शब्द, निरोप, मार्ग हे तिन्ही शब्दाचा जर तुम्ही उच्चार केला तर याच्या शेवटी अ चा उच्चार होतो, म्हणजे हे शब्द अकारांत शब्द आहेत आणि तिन्ही शब्द पुल्लिंगीमध्ये आहेत. तर अकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन आणि एक वचन हे सारखेच राहते. तर जे वाट शब्द आलेला आहे, वाटा, तर याचा मूळ शब्द शोधून घ्यायचा आधी. वाटचा मूळ शब्द आहे वाट. तर वाट ही काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे आणि याच्या शेवटी अ आलेला आहे. तर याचा काय नियम आहे? तर अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होत असते. तर म्हणून 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर असेल. दुसरा प्रश्न बघा, पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगीची चुकीची जोडी ओळखा. गाडी, गाडा, मादा, मादी, वृक्षलता, कोल्हा, कोल्ही. तर इथे तुम्हाला लगेच लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. मादा, मादा असतं का? तर नाही, तर नर असतं. नर मादी ही काय आहे? जोडी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे चुकीची जोडी आपली ठरेल. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? तर बघा, प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो. तर द्वितीयाला कुठला प्रत्यय असतो? सलाते, सलानाते. पंचमीला ऊन, हून. संबोधनमध्ये नो हा प्रत्यय असतो. याचे कारकार्थही पाठ करणं गरजेचं आहे. येणाऱ्या परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आता पुढचा प्रश्न बघा, काळावर आधारित आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये काळावर आधारित प्रश्न तुम्हाला दिसतो आणि त्याच्यामध्ये रीती काळावर जास्त प्रश्न विचारलेले दिसतात. तर याच्यामध्ये बघूया काय विचारलंय. तो साधू या देवळातच मुक्कामास असतो. तो साधू या देवळातच मुक्कामास असतो. या वाक्याचा काळ ओळखा. तर याचं आधी उत्तर बघून घेऊया. तर याचं उत्तर आहे रीती वर्तमान काळ. आता याच्यातच साधा वर्तमान काळात जर हे वाक्य झालं असतं तर कसं असतं? की तो साधू या देवळातच मुक्काम करतो. बरोबर. पूर्ण वर्तमान काळात तो साधू या देवळातच मुक्काम, त्याच साधूने देवळातच मुक्काम केला आहे. आणि रीती भविष्य काळात कसं झालं असतं? तर तो साधू या देवळातच मुक्काम करत जाईल. याप्रमाणे हे वाक्य आलं असतं. आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? पर्याय आहे सकर्मक कर्तरी, भावे, अकर्मक कर्तरी आणि कर्मणी. तर आपलं उत्तर आहे भावे प्रयोग. तर बघा, भावे प्रयोगामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असतं. आता एक उदाहरण देऊन सांगते तुम्हाला. बघा, आईने मुलाला रागवले. आता यामध्ये आपण बदल करूया, कर्ता बदलूया. बाबाने मुलाला रागवले. आता आपण कर्ता आणि कर्म दोन्ही बदलून बघूया. शिक्षकाने विद्यार्थ्याला रागवले. तर आता बघा, याच्यामध्ये क्रियापदावर काही परिणाम झाला का? क्रियापद सेम तसंच राहतं, म्हणजे कर्ता बदलला, कर्मही बदललं, तर याचा क्रियापदावर कुठलाच परिणाम होत नाही. म्हणून हा भावे प्रयोग ठरतो. भावे प्रयोगात कर्ता हा तृतीय विभक्तीत असतो. पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यांमधून विद्यार्थी वाक्य ओळखा. आणि वाक्य आहे मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणांना मान द्यावा. इथे एक इच्छा व्यक्त केलेली आहे. मग हे विद्यार्थी वाक्य ठरते. इथं आपलं उत्तर लगेच आपल्याला मिळालं. दुसरं आहे काल आला होता ना तुम्ही. यात कार्ड दाखवलेलं आहे, म्हणजे स्वार्थी वाक्य आहे. उठ लवकर तयार हो, इथं आज्ञा केलेली आहे, आज्ञार्थी वाक्य. काय कमालीचे आडे ओढे घेतात लोक, हे पण स्वार्थी वाक्य आहे. त्यातही काळाचा बोध होतो. आता पुढे आहे ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या काव्यपंक्तीतील रस ओळखायचा आहे. तर आपल्याला पर्याय आहेत अद्भुत, शांत, करुण आणि शृंगार. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करुण रस. करुण रसामध्ये काय दिलेलं असतं? शोक, दुःख, वियोग. आणि ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसतं? करुणा. म्हणजे काय? शोक किंवा दुःख या ओळीतून प्रतीत होते. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करुण. बघा, इथे प्रश्न आहे पिवळे तांबूस ऊन कोवडे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर. आता इथं हा जो शब्द आलेला आहे वाटे,
यावरून तुम्हाला कोणता अलंकार वाटतो? तुम्हाला ऑप्शन काय दिले आहे? अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा, रूपक, उपमा. आणि आपल्या याचं उत्तर आहे उत्प्रेक्षा. तर उत्प्रेक्षा अलंकार कशाला म्हणतात? तर बघा, उपमेय जणू उपमानच आहे असे जिथे वर्णलेले असते तिथे काय असतो? उत्प्रेक्षा अलंकार होतो. यामध्ये बघा काही शब्द आलेले असतात साम्यवाचक, जसं की जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे. तर हे लगेच लक्षात येतं इथं वाटे शब्द आलेला आहे, म्हणून हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. अतिशयोक्ती अलंकारामध्ये काय असतं? तर जी काही कल्पना आहे ती अतिशय फुगून सांगितलेली असते. तर रूपकमध्ये काय? अतिशयोक्तीचं एक उदाहरण बघा, दुधाचे तडे, तळ्याच्या काठी, पेड्याचे मडे. हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. रूपक अलंकार कशाला म्हणतात? उपमेय व उपमा यात फरक नाही, ते एकरूप आहेत. असं तिथे दाखवलेलं असतं तिथं काय होतं? रूपक अलंकार होतो. लहान मूल म्हणजे मातीचा गोडा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते, हे त्याचं उदाहरण आहे. तर उपमा अलंकार म्हणजे काय? दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपणे वर्णन केलेले असते, तिथे उपमा हा अलंकार होतो. यामध्ये सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस हे शब्द आलेले असतात. आता याचं एक उदाहरण सांगू का? तर याचं उदाहरण आहे बघा, एक मुंबईची घरी मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी, हे याचं उदाहरण आहे. आपण इथं थोडं फास्ट एक्सप्लेनेशन बघतोय, तुमची फास्ट रिव्हिजन पण होईल आणि यातील काही प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा येऊ शकतात. बघा पुढचा प्रश्न, आईजीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीच्या अर्थाची म्हण ओळखा. आता इथे आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत बघा. पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा, उंदराला मांजर साक्षी, काखेत कडसा, गावाला वळसा, हलवायच्या घरावर तुळशी पात्र. तर याच म्हणीच्या अर्थाची म्हण शोधायची आहे. तर म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो? बघा, पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा म्हणजे काय? तर कमी मोबदल्यात जास्त मेहनत करून घेणे. कमी मोबदल्यात जास्त मेहनत करून घेणे. दुसरं काय आहे? उंदराला मांजर साक्ष म्हणजे काय? उंदराला मांजर साक्ष म्हणजे काय? तर एकाच प्रवृत्तीची माणसं एकत्र जमणे. काखेत कडसा, गावाला वळसा म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळ असणे आणि गावभर शोधणे. आणि हलवायच्या घरावर तुळशी पात्र म्हणजे काय? तर एक उदाहरण आहे याच्यामध्ये. घरात खाण्याची सोय नाही पण महागड्या किंवा सजावटीच्या वस्तू विकत घेणे, याला हलवायच्या घरावर तुळशी पात्र या म्हणीचा असा अर्थ होतो. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आईजीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीला समान म्हण पर्याय क्रमांक 4 ही ठरते. लागणे या वाक्प्रचाराच्याच अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. तर हळद लागणे म्हणजे दोनाचे 4 हात होणे. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दांमधून मराठी उपसर्ग ओळखा. तर बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित हे शब्द ओळखा असे प्रश्न आलेले आहेत. इथे तुम्हाला मराठी उपसर्ग ओळखा असं सांगितलेलं. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पड. तर पड हे मराठीमध्ये उपसर्ग आहे. तर आता जो गैर आलेला आहे तो कोणता आहे? अरबी भाषेतील उपसर्ग आहे. तर प्र हा संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे. तर अप हा संस्कृत भाषेतीलच उपसर्ग आहे. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? आणि ऑप्शन आहे सरहद्द, संगीत, निर्गवी, तुलना. तर बघा, जिथं अना प्रत्यय लागलेला आहे तर प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय? तर धातूंचा किंवा शब्दांना. तर बघा, धातूंना किंवा शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. तर अना हा काय आहे? संस्कृत प्रत्यय आहे. तर 4 नंबरचं आपलं उत्तर असेल तुलना. तर बघा, सरहद्द हा फारशी उपसर्ग लागलेला आहे सर. संगीत हा कसला उपसर्ग आहे? तर संस्कृत उपसर्ग आहे. आणि निर्गवी हा निर्गवी, निकोप हे शब्द कशातून आलेले आहे? तर हे मराठी उपसर्ग आहेत. उपसर्ग हे पूर्वी लागलेले असतात, शब्दाच्या पूर्वी हे उपसर्ग लागलेले असतात. प्रत्यय हे शब्दाच्या मागे लागलेले असतात. तर इथं अना हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. आता पुढचा प्रश्न बघा, अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, तरी पण आपण याचा अर्थ समजून घेऊया मित्रांनो. रव म्हणजे कीर्ती, अनिल म्हणजे काय? तर वारा, सिंधू म्हणजे रत्नाकर, हेम म्हणजे काय? तर कांचन किंवा सोने. आता पुढचा प्रश्न आहे, आमंत्रित या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. तर आमंत्रितच्या विरुद्ध काय आहे? आगंतुक. आमंत्रित म्हणजे ज्याला आपण आमंत्रण देतो. आगंतुक म्हणजे काय? तर अचानक आलेला. पुढचा प्रश्न बघा, चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा. पहिला आहे दरवाजा, दरवाजा, माळ, माळे, भूल, भुली, मूल, मुली. तर आता बघा, सामान्य रूपाचे सुद्धा काही नियम आहेत. आता इथं तुम्ही जो शब्द बघितला, इथे काय शब्द दिला आहे? दरवाजा. तर बघा, याचं सामान्य रूप काय व्हायला पाहिजे होतं? आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होत असते. तर दरवाजाचं काय झालं असतं? दरवाजा, यायला पाहिजे होतं शेवटी, बरोबर.
त्यानंतर माळ माळे हे बरोबर आहे, भुलभुली सुद्धा बरोबर आहे. तर इथं मूल दिलेलं आहे, तर मूलचं काय पाहिजे होतं? मुला, मुला पाहिजे होतं. म्हणजे इथं सुद्धा हे सुद्धा सामान्य रूप चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 हे दोन्ही उत्तर आपले इथे येतात. तर बघा इथे आपण 2014 पेपर क्रमांक 2 मधील 15 प्रश्न बघितले. राहिलेले प्रश्न 15 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.